जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो काय तुम्ही व्हिडिओ बघितला त्याला एडिट करणं एकदम सोपं आहे. यासाठी तुम्हाला दोन ॲपची गरज लागणार आहे. तो म्हणजे कॅपकट प्रो आणि सुपर VPN प्रो. हे दोन्ही ॲप तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जातील. तर लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून ॲप डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, सुपर VPN ॲप ओपन करून इथं अशा प्रकारे इथं रिजनला कंट्रीला सिलेक्ट करून UK सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं कनेक्टला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे VPN कनेक्टिंग होऊन जाईल. तर VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल कनेक्टेडचा. इथं आपल्याला सगळ्या ॲड कॅन्सल करून सिम्पली इथून बॅक यायचं आहे आणि कॅपकट प्रो आपल्या ॲप्लिकेशनला इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं आपल्याला अपडेटचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं कट करून अपडेटला क्लिक करून बॅक घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला न्यू प्रोजेक्टला इथं क्लिक करायचं आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, मीमध्ये जाऊन सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला जे काही बिझनेस क्रिएटर मोड आहे तो ऑन करून घ्यायचा आहे. आणि दुसरं आपल्याला एक बघायला मिळेल की ॲड डिफॉल्ट एंडिंग ते आपल्याला इथं ऑफ करून घ्यायचं आहे. पुन्हा इथून बॅक यायचं आहे. मित्रांनो, सेटिंग केल्यानंतर आपल्याला कॅपकटचे जे काही प्रो जे इफेक्ट्स आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सेटिंग करून घ्यायचं आहे आणि VPN आपल्याला UK वरती सेट करायचं आहे. पुन्हा आपल्याला एडिटला क्लिक करून सिम्पली आपल्याला न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एक आपली मटेरियलची फाईल बघायला मिळेल. अशा प्रकारे ते आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक फोटो आणि व्हिडिओ अशा प्रकारे बघायला मिळतील. आता आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून आपला जो काही बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो सिम्पली इथे ॲड करून इथं ॲडवरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे व्हिडिओ इथे ॲड होऊन जाईल. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला स्क्रीनवरती बीट नावाचं एक PNG दिसून येईल. आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. तर जिथं आपल्याला बीट 1 असं लिहिलेलं येतं आहे तिथं आपल्याला सिम्पली अशा प्रकारे यायचं आहे. बरोबर त्या बीटला येऊन इथे काय करायचं, आपले व्हिडिओला क्लिक करून इथं आपल्याला व्हिडिओ अशा प्रकारे इथे स्प्लिट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढे जाऊन जो काय आपला बीट नंबर 2 आहे अशा प्रकारे बीट नंबर 2ला येऊन इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढे जाऊन बीट नंबर 3ला यायचं आहे आणि स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपले जेवढे बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला आपल्याला अशा प्रकारे इथं स्प्लिट करत जायचं आहे. तर मित्रांनो, टोटल आपले 7 बीट आहेत. तर 7 बीटला आपण 7 ठिकाणी हे स्प्लिट केलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा काय करायचं, आपला जो काय सगळ्यात पहिल्या व्हिडिओचा पार्ट आहे त्याला क्लिक करून आपल्यासमोर खाली इथं ऑप्शन्स येतील. इथं आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे रिप्लेसच्या ऑप्शनला इथं क्लिक करून घेतल्यानंतर इथं आपल्याला फोटोवरती येऊन आपला जो काही डेमोचा फोटो आहे तो आपण इथं ॲड करणार आहे. या जागी तुम्ही तुमचा कोणताही फोटो ॲड करू शकता. सिम्पली आपल्याला फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटो ॲड करून इथं आपल्याला फोटो झूम करून तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या पार्टला येऊन सेम प्रोसेस करत आपल्याला रिप्लेस करायचं आहे. अशा प्रकारे रिप्लेस करून आपल्याला पुन्हा तेच इमेज एकदा ॲड करून घ्यायचं आहे. असं जेवढे आपण ते व्हिडिओ कट केलेले आहेत ते प्रत्येक पार्टला आपल्याला रिप्लेस करून हा फोटो इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर जेवढे आपण बीटला इथं फोटोज ॲड करून सगळे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथं आपण सगळे फोटो रिप्लेस करून घेतलेले आहेत. आता आपण व्हिडिओचे मेन इफेक्ट आपले ॲड करणार आहे. तसे आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे. इथून सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बघायला मिळेल की आपले कॅपकट प्रोचे इथे इफेक्ट आपल्यासमोर अशा प्रकारे येणार आहेत. इथे आपल्याला प्रोवरती क्लिक करायचं आहे. तर इथं प्रोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं अशा प्रकारे लोडिंग होताना दिसून येईल. इथं आपल्याला हॉरिझॉन्टल रील नावाचा एक इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळेल. जर सिम्पली आपल्याला क्लिक करून हा इफेक्ट ॲड करायचा आहे. जर तुम्हाला इफेक्ट मिळाला नाही तर सिम्पली तुम्ही इथं सर्चही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला इथं हॉरिझॉन्टल रील हा अशा प्रकारे इथे इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे आणि आपल्यासमोर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं येऊन जाणार आहे. अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्यायचं, नंतर इथं ओके करायचं आहे. तर आपला जो काही इफेक्ट आपण ॲड केलेला आहे याची आपल्याला जी काही लेंथ आहे ते आपल्या पुढच्या बीटपर्यंत म्हणजे आपला जो काय पुढचा स्प्लिट आहे त्या स्प्लिटपर्यंत आपल्याला सिम्पली इथं अशा प्रकारे इथेही तिथं कट करून घ्यायचं. पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला असं खाली गेल्यानंतर फॉलोइंग फिगर्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तुम्ही इफेक्ट सर्चही करू शकता. अशा प्रकारे हा इफेक्ट मिळून जाईल. प्रो इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला व्हिडिओच्या पुढच्या पार्टपर्यंत म्हणजे बीटपर्यंत इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढे येऊन काय करायचं आहे, इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनला यायचं आहे. ॲनिमेशनला सिम्पली आपल्याला इनमध्ये अशा प्रकारे पुढं स्क्रोल करत जायचं आहे. पुढं स्क्रोल करत गेल्यानंतर आपल्याला क्यूब ओपन अशा प्रकारे हा एक जे काही ॲनिमेशन आहे तो इथे मिळून जाईल. क्यूब ओपनचं ॲनिमेशन ॲड करून याची आपल्याला लेंथ 1.5 सेकंडपर्यंत अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर ओके करून घ्यायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला बरोबर त्या बीटवरती येऊन पुन्हा व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून इथे आपल्याला बटरफ्लाय नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचा आणि ओके करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या इमेजला क्लिक करून म्हणजे 0.6 सेकंड जो आपला बीट आहे त्या बीटचं जे काय आपली इमेज आहे त्याला येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पुढे गेल्यानंतर रेक्टँगल आउट हे ॲनिमेशन मिळून जाईल. आपल्याला हळूहळू पुढे स्क्रोल करत जाऊन रेक्टँगल आउट हे ॲनिमेशन सिम्पली ॲड करून हे 1.4 सेकंडला आपल्याला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं. आता इथे काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून
फॉलिंग फेदर्स नावाचा जो काय आपला इफेक्ट आहे, जो काय प्रो इफेक्ट आहे, तो सिम्पली आपल्याला ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथपर्यंत सगळे इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला फॉलिंग फेदरची जी काय लेंथ आहे ते आपल्याला जेवढी आहे तेवढीच ठेवायचं आहे. अशा प्रकारे ते एडिट करायचं नाही आपल्याला. पुन्हा पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला स्नॅपशॉट नावाचं एक इनमध्ये स्नॅपशॉट नावाचं ॲनिमेशन मिळून जाईल. ते सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा काय करायचं आहे, आउटवरती यायचं आहे. आउटला येऊन सिम्पली आपल्याला अशा प्रकारे पुढं जाऊन झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन मिळून जाईल, ते ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं इनच्या ॲनिमेशनची काय लेंथ आहे ती 1.4 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे. आणि जे काय आपण आउटला ॲनिमेशन ॲड केलेलं आहे त्याच्या आपल्याला इथं 1.1 सेकंडपर्यंत लेंथ ठेवून इथं ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या इमेजला येऊन पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं सिम्पली आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचं ॲनिमेशन मिळून जाईल, किंवा तुम्ही इथं सर्चही करू शकता. अशा प्रकारे सर्च करून आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचं ॲनिमेशन जे काय आहे ते इथं अशा प्रकारे इफेक्ट ॲड हा सिम्पली आपल्याला प्रो इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत ठेवायचं आहे. पुन्हा आपल्याला सेम व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून प्रो कॅटेगरीमध्ये येऊन बटरफ्लाय इफेक्ट ॲड करून ओके करून दोन्हीची लेंथ आपल्याला इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढच्या इमेजला म्हणजे 13 सेकंडच्या इमेजला येऊन आता काय करायचं आहे, आपलं जे काय दोन इमेजमध्ये हा प्लस चिन्ह आहे त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून ट्रान्झिशन्स ओपन करून घ्यायचे आहेत. ट्रेंडिंगमध्ये आपल्याला 3D फोटो नावाचं ट्रान्झिशन मिळून जाईल. अशा प्रकारे ते इथे ॲड करून जर तुम्ही ट्रान्झिशन सर्च करू शकता. ॲड करून सिम्पली आपल्याला याची लेंथ पूर्णपणे जेवढी काय आपली 1.1 सेकंडपर्यंत असणार आहे तेवढी वाढवून घेऊन तो ओके करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या आपलं जो काय बीट आहे थोडंसं पुढे येऊन इथं आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी सिम्पली तो ओपन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन केल्यानंतर आपल्यासमोर इफेक्ट अशा प्रकारे लोड होऊन दिसून येतील. आता आपल्याला हळूहळू खाली स्क्रॉल करत जायचं आहे. तर इथे येऊन सिम्पली आपल्याला एक ग्लोविंग लाईन्समध्ये 3 लेअर इमेजचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला खाली गेल्यानंतर बघायला मिळेल, किंवा तुम्ही अशा प्रकारे इथे व्हिडिओ इफेक्टला जाऊन ग्लोविंग लाईन्स हा इफेक्ट सर्च करून हा इफेक्ट ॲड करू शकता. याची लेंथ जी काय आहे ते आपल्याला ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत कट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं अशा प्रकारे आपल्याला खाली गेल्यानंतर बाउन्सिंग ग्लो नावाची एक इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली प्रो इफेक्ट आहे तो ॲड करून तो ओके करून याची लेंथ ऑटोमॅटिकली पुढच्या बीटपर्यंत सेट होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला सगळे इफेक्ट्स इथं ॲड करून घ्यायचे आहेत. इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आणि ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. तर आपण आपल्याकडे लोगोचं जे काय PNG इथे ॲड केलेलं आहे तुम्हाला दिसून येईल. तुम्ही तुमचं कोणतंही लोगोचं PNG इथे ॲड करू शकता. अशा प्रकारे आपल्याला इथं PNG ॲड करून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ ते क्रिएट झालेला आहे. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट, आपण जिथं सगळ्यात पहिल्यांदा हा आपला बीट्सचा व्हिडिओ ॲड केलेला आहे तिथं आपल्याला सिम्पली काय करायचं अशा प्रकारे बघायला मिळेल. तर करून दाखवतो एकदा. बीट्सचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला स्प्लिट करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, इथे खाली जाऊन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला आधी ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला व्हिडिओला बीटमध्ये स्प्लिट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं ऑडिओची फाईल जी काय आहे ती इथं अशा प्रकारे दिसून येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ ते क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली वरती ॲरोच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याआधी आपल्याला हे 1080 वरती क्लिक करून आपल्याला इथं जे काय सेटिंग असेल, जर तुमचा फोन 4K असेल तर तुम्ही इथं 4K करू शकता. 4K 60 FPS करून घ्यायचं आहे आणि हाय क्वालिटी करून इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर माझा फोन 180p हाय असल्यामुळे मी इथं 180p ला एक्सपोर्ट करणार आहे. अशा प्रकारे सिलेक्ट करून इथं एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे व्हिडिओ HD मध्ये काय सेव्ह होऊन जाईल.